राष्ट्रीय गणित दिन उत्सवात साजरा। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थिती व अध्यक्षतेखाली संपन्न झाला। प्रमुख वक्ते अध्यापकाचार्या श्रीमती डॉक्टर प्रतिभा जगताप मॅडम यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय गणित दिवस भारतात दरवर्षी 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। हा दिवस प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो। 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या दिवसाची घोषणा केली होती। श्रीनिवास रामानुजन हे भारताचे एक निष्णात गणितज्ञ होते, ज्यांनी गणिताच्या क्षेत्रात अनेक क्रांतिकारी शोध लावले। त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 26 फेब्रुवारी 2012 रोजी मद्रास विद्यापीठात घोषणा करण्यात आली की 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस असेल। या दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढवणे आणि त्याचे महत्त्व पटवून देणे हा आहे। अशा प्रकारची सखोल व विस्तृत माहिती सांगितली। कार्यक्रम प्रसंगी द्वितीय वर्ष छात्राध्यापक चव्हाण तुषार व शीतल बोरसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणित विद्यार्थ्यांना अमूर्त विचार समजण्यास मदत करतं आणि विज्ञान, तंत्रज्ञानासारख्या इतर विषयांसाठी मजबूत पाया तयार करते, तसेच सर्वच क्षेत्रात असलेले गणिताचे महत्त्व आवश्यकता विशद करतानाच ते तर्कशक्ती वाढवून जटिल समस्यांचे निराकरण शिकवतं, ज्यामुळे शैक्षणिक यश मिळविणे गणित विषयात शक्य होते। म्हणून गणिताची मैत्री करून शालेय गणिताबरोबर जीवनाच्या गणिताला सामोरे जाण्याचे आवाहन केले। यावेळी गणित विषयासंदर्भातील भरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे यांनी केले। डीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गणिताचे साहित्य स्वतः तयार करून मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म हा 1887 साली तामिळनाडूतील इरोड या गावी झाला। अत्यंत गरीब कुटुंबात ते जन्माला आलेले आहेत। तरी सुद्धा त्यांना साधी पुस्तकं सुद्धा त्यांना अवेलेबल नव्हती, पुस्तकं सुद्धा उपलब्ध नव्हती। तरी सुद्धा त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून मिळेल तिथं फळ्यावर गणित सोडवायचे, वाळूवर जमिनीवर गणित सोडवायचे, परंतु गणित विषय हा त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय होता। आवडीचा विषय असल्यामुळे ते फक्त शिक्षकांनी सोडून दिलेलेच उदाहरणं सोडवण्यावर मर्यादित नसत, तर ते स्वतः सूत्र शोधत होते। म्हणजे एवढी विलक्षण बुद्धिमत्ता त्यांची आपल्याला दिसून येते। त्यानंतर सांगायचं झालं तर श्रीनिवास रामानुजन यांना एकदा इंग्लंडमधील जे प्रसिद्ध गणित तज्ञ होते एस डी हार्डी हे त्यांना भेटले। त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांचे जे संशोधनपर लेख होते ते त्यांना पाठवले। हार्डी सरांना वाटलं की त्यांनी सहज घेतलं, परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, जेव्हा त्यांनी तो संशोधनपर लेख वाचला तेव्हा त्यांची विलक्षण बुद्धी त्यांच्या लक्षात आली। त्यानंतर त्यांनी त्यांना आमंत्रित केलं की तुम्ही इंग्लंडला यावे। त्यानंतर रामानुजन हे इंग्लंडला गेले। इंग्लंडला गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण जागतिक पातळीवर त्यांनी आपल्या भारताचं नाव लौकिक केलं। डॉक्टर हार्डी सोबतच एक प्रसंग आहे। तर एकदा टॅक्सी करून हार्डी हे रामानुजन यांना भेटायला आले। त्यांचा टॅक्सी नंबर होता 1729। तर हार्डी म्हणाले की हा तर साधा नंबर आहे, परंतु रामानुजन म्हणाले अरे हा साधा सुद्धा नंबर नाही, हा तर खूप वेगळा नंबर आहे। त्यानंतर ते म्हटले कसा वेगळा नंबर आहे, तर ते म्हटले की हा दोन समान वेगवेगळ्या संख्यांचा जो वर्गांचा घन असतो त्या सगळ्यात लहान संख्येचा हा वर्ग आहे। याच्यावरून हार्डी हे आश्चर्यचकित झाले, अरे असं कसं, म्हणजे किती विलक्षण त्या बुद्धिमत्ता त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये किती वापरतो। एक दोन चार गोष्टी सांगतो। आपण बोलता बोलता नेहमी म्हणतो 36चा आकडा आहे, त्याचा आणि दोघांचा 36चा आकडा आहे, बरोबर। 36 मध्ये म्हणजे त्याचा ऍडजेक्टिव्ह आपण लावायला गेलो तर किती पद्धतीने लावता येतील आपल्याला। 36चा 63 केला की लगेच आपल्याला त्यांचं दोघांचं जमतंय बरं का, म्हणजे तोंड एकमेकाकडे होतात ना त्यांची। 36 म्हणजे दोघांच्या पाठी एकमेकाकडे असतात, म्हणजे
याच्यातून सांगायचं की दोघांमध्ये असताना विरोधाभास किती आहे. 36चा 63 कधी झाला म्हणजे काय, तर दोघांची मनं मिळायला लागली. पण एक बघा 36 पाठी वेगवेगळीकडे असते त्याच्यामुळे जमत नाही असं म्हणतो, आणि लग्नाला मात्र किती गुण म्हणा 36 मी त्याच्याकडे जाणार होतो, मी त्याच्याकडेच येणार होतो ना. आणि सर जे सांगतात की लग्नामध्ये 36 गुण जुळवावे लागतात, म्हणजे त्याचं सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल भोये, उपप्रमुख प्राध्यापिका श्रीमती स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापिका कुमारी वाघ धनश्री हिने केले, तर आभार कुमारी अनुजा वासले हिने मानले. फलकलेखन शीतल गायकवाड, ज्योती कामदी, मनीषा जाधव यांनी केले, तसेच पंकज भोये, दीपक महाले यांनी फोटो काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संजय कदम, श्री शिंदे शिवाजी, श्री बोराडे प्रसाद, ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, संगीत शिक्षक शुभम थेटे, श्री बाबा मोरे, श्री कराटे केशव, नारायण वरखेडे, ज्ञानेश्वर कदम, प्रभाकर गावित, सोमनाथ उखर्डे आदींबरोबर प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले. स्वयंअध्ययन करण्यासाठी बनवलेले एक शैक्षणिक साधन आहे, जेव्हा एखादा घटक शिकून होतो तेव्हा विद्यार्थ्यांनाही सरावासाठी आपण देऊ शकतो, म्हणजे त्याचा सराव होईल. आणि आपल्याला जेव्हा जोड वर्ग शिकवायचा असतो तेव्हा आपण त्या वर्गाला हे देऊ शकतो आणि दुसऱ्या वर्गावर शिकवायला जाऊ शकतो. आणि याचे उत्तर पण इथंच आहे, प्रश्न पण इथंच आहेत, म्हणजे विद्यार्थी त्यांचं उत्तर बरोबर आहे की नाही हे बघू शकतात. आणि हे सगळ्याच विषयांसाठी आपण वापरू शकतो. तसे विज्ञानचं आहे आणि हे इंग्लिश. भूमितीतील जो फॉर्म्युला कंचो फॉर्म्युलाशी लागू होतो तो आपल्या या प्रोजेक्टमध्ये समजू शकतो. उदाहरणार्थ याचा फॉर्म्युला आहे तर तेव्हा लाईट लागते, चुकीचा फॉर्म्युला राहिल्यास लाईट नाही लागत. या प्रोजेक्टमुळे आपल्याला गणितात काही अडचण येऊ शकत नाही. आपण गणिते आपण चल इथं समोर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतात. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल, विद्यार्थ्यांना आपले बहुमोल असे मार्गदर्शन केल्याबद्दल व हा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय प्राचार्य डॉक्टर काळोगे सर यांचे मनपूर्वक आभार. आणि आजच्या राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या आदरणीय अध्यापकाचार्य जगताप मॅडम व आदरणीय शिंदे सर आणि द्वितीय वर्ष छात्राध्यापक तुषार चव्हाण, छात्राध्यापिका बोरशी शीतल यांचे मनपूर्वक आभार. तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे वेळात वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापिका वाघ धनश्री व फलकलेखन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका शीतल गायकवाड यांनी केले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल सांस्कृतिक समितीचे मनस्वी आभार. तसेच आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.